शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस दिलासा मिळत आहे आणि त्यातच कापसाचे भाव जवळपास 9,000च्या घरात काही ठिकाणी गेलेले आहे. आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे, कापूस विकावा की ठेवावा? अजून कापूस ठेवल्यानंतर पुढे भाव वाढतील की नाही? तर या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. शेतकऱ्यांसाठी काम करत राहू. कमेंट आणि लाईक तर नक्कीच झाली पाहिजे. एकदा कापसाचे भाव सांगतो, नंतर पुढे कापसाचे गणित सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा, महत्त्वाचा आहे. फुलंब्री या ठिकाणी जास्तीत जास्त कापूस 7,950 पर्यंत गेलेला आहे. किल्ले दारुड या ठिकाणी जास्तीत जास्त 8,010 रुपयापर्यंत गेलेला आहे. वरोरा शेगाव जास्तीत जास्त 8,025 रुपये. त्यानंतर वर्धा जास्तीत जास्त 8,200 रुपये. त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त बघा 8,300 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,345 रुपये. त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 7,900 रुपये. त्यानंतर मनवत जास्तीत जास्त 8,350 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 8,100 रुपये. त्यानंतर घाटंजी जास्तीत जास्त 8,310 रुपये. त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त 7,800 रुपये. त्यानंतर धारणी जास्तीत जास्त 6,300 रुपये. त्यानंतर मौदा जास्तीत जास्त 7,960 रुपये. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 8,150 रुपये. त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त 8,125 रुपये. त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7,800 रुपये. त्यानंतर बीड खाजगी बाजार जास्तीत जास्त 7,900 रुपये. त्यानंतर बीड धारूर जास्तीत जास्त 7,910 रुपये. पावत्या बघा मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला 8,750 ची पावती आहे. म्हणजे बघा तुम्ही 8,900 रुपये जवळपास भाव. त्यानंतर पुढची एक पावती बघा, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त 8,850 रुपये, म्हणजे फक्त 150 कमी 9,000 या ठिकाणी कापूस भाव गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, देऊळगाव राजा या ठिकाणी पावती बघा 8,400 रुपयाची पावती आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. मानवतच्या पावत्या सुद्धा दाखवतो बघा पटापट. मित्रांनो, पहिली पावती 8,335 रुपयाची पावती. दुसरी पावती 8,335 रुपये. तिसरी एक पावती बघा 8,270 रुपयाची पावती आहे. पुढची एक पावती बघा 8,265 ची पावती आहे. त्यानंतर पुढची एक पावती बघा 8,125 रुपये पावती आहे. म्हणजे सरासरी चांगला भाव बऱ्याच शेतकऱ्यांना मिळताना दिसत आहे. पुढची एक पावती 8,250 ची. पुढची एक पावती 8,280 रुपयाची. पुढची एक पावती 8,300 रुपयाची शेतकऱ्याची आहे. मित्रांनो, सर्वात जास्त कृषी उत्पन्न बाजार समिती जास्तीत जास्त भाव 8,850 पर्यंत गेलेला आहे. आता शेतकऱ्याच्या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, पोंगल नंतर धोरणात्मक बदल शक्य. 14 ते 17 जानेवारी या कालावधीत दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडूमध्ये पोंगल सण साजरा केला जातो. या सणानंतर त्या भागात कापूस खरेदी विक्रीच्या व्यवहारांना वेग येतो. त्यामुळे पुढील धोरणात्मक बदलाची शक्यता नाकारता येत नाही. पोंगल नंतर दक्षिण भारतातील प्रक्रिया उद्योजकांनी केंद्र सरकारवर दबाव टाकल्यास पुन्हा आयात शुल्क सवलतीबाबत निर्णय होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी 14 जानेवारीपर्यंत वेट अँड वॉच धोरण स्वीकारणे गरजेचे आहे. TC चांभारे, सचिव, हिंगणघाट बाजार समिती यांची मत. मित्रांनो, एकंदरीतच सद्यस्थितीला वाढला जो कापूस भाव आहे, तर CCIच्या खरेदी सुरू आहे ते एक. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, आयात धोरणामध्ये झालेला बदल. तर या कारणामुळे आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा बऱ्यापैकी ती जे आहे सरकीचे पण भाव वाढलेले आहे. आणि त्याचबरोबर विशेषतः या दरामध्ये सद्यस्थितीला स्थानिक व्यापाऱ्याची सुद्धा रस्सीखेच सुरू आहे. या सगळ्या गोष्टी अनुकूल होऊन शेतकऱ्यांसाठी फायदा असा होतो की कापसाचे दर वाढत आहे. परंतु 16 जानेवारी नंतर CCIची नोंदणी बंद होईल. त्यानंतर पुढे काय होईल हे नंतर कळेल. म्हणून शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सगळ्या बाबीचा विचार करून काय असेल ते निर्णय आता घेऊन टाकायला हरकत नाही.